मंडळी, प्रत्येक मोठ्या कलाकारामागं एका संघर्षाची गोष्ट असते. हा संघर्ष करत जेव्हा एखादी व्यक्ती सुपरस्टार होते, तेव्हा त्याचं आयुष्य बदलतं. कामाचा ताण, सततचा प्रवास, चाहत्यांच्या अपेक्षा आणि माध्यमांचं लक्ष या सगळ्या गोष्टींचा त्याच्या पर्सनल लाईफवर बराच परिणाम होतो. त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही हेडलाईन बनते आणि याची उदाहरणं देखील आपण बरीच बघितली आहेत. चित्रपट सृष्टीतले सुपरस्टार आणि तमिलगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय थालापती सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी चिंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अधिकृत अर्ज दाखल केला असल्याची माहिती माध्यमांमध्ये सांगितली जाते. 27 वर्षाच्या संसारानंतर त्यांच्या पत्नीने हे पाऊल का उचललं, यामागचं कारण काय, कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये काय म्हटलंय आणि संगीता आणि विजय यांची लव्ह स्टोरी नेमकी काय आहे, हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. विजय थालापती तमिळ चित्रपट सृष्टीतलं अतिशय लोकप्रिय अभिनेते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चाहत्यांना उत्सुकता असते. त्यांच्या घटस्फोटाबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या दिसल्या. त्यामुळं विजय यांचा खरंच घटस्फोट होतोय का, आणि तो होत असेल तर का, हा प्रश्न चाहत्यांना पडलाय. या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायच्या आधी आपण विजय थालापती आणि संगीता सोर्नालिंगम यांची लव्ह स्टोरी नेमकी काय आहे हे जाणून घेऊयात. तर विजय थालापती आणि संगीता सोर्नालिंगम यांची पहिली भेट अगदीच फिल्मी होती. संगीता या विजयच्या खूप मोठ्या फॅन होत्या. 1996 मध्ये विजयचा पुवे उना कांगा हा चित्रपट हिट झाला आणि याचंच अभिनंदन करण्यासाठी संगीता थेट लंडनहून चेन्नईला आल्या होत्या. त्यांची पहिली भेट चेन्नईच्या फिल्म सिटीमध्ये झाली. विजय यांना संगीता पहिल्याच नजरेत आवडल्या. त्या थेट लंडनहून चेन्नईला त्यांना भेटण्यासाठी आल्यामुळे ते जास्तच इम्प्रेस झाले. त्यांनी संगीता यांना घरी बोलावलं, त्यांच्या आईवडिलांशी भेट घालून दिली. दोघांची कुटुंब नंतर भेटली आणि मग विजयच्या आईवडिलांनी संगीताला लग्नाची मागणी घातली. संगीतानं होकार दिल्यावर विजयचे आईवडील लंडनला गेले आणि त्यांच्या आईवडिलांना भेटले. विजय ख्रिश्चन आहेत तर संगीता हिंदू. संगीता या श्रीलंकन तमिळ वंशाच्या आहेत. त्यांचा जन्म UK मध्ये झाला आणि तिथंच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. संगीता यांचे वडील श्रीलंकेतले एक मोठे उद्योगपती आहेत. ते नंतर UK ला स्थायिक झाले. संगीता यांचे आई वडील मुलीच्या आंतरधर्मीय लग्नासाठी तयार झाले. मग संगीता आणि विजय यांनी 10 जुलै 1998 रोजी UK मध्ये नोंदणी पद्धतीने लग्न केलं. मग 25 ऑगस्ट 1999 रोजी त्यांनी मोठ्या थाटामाटात चेन्नईत लग्न केलं. त्यानंतर चेन्नईत मोठा रिसेप्शन सोहळा देखील झाला. विजय थालापती आणि संगीता सोर्नालिंगम यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 अपत्य आहेत. 2000 मध्ये त्यांचा मुलगा जेसन संजयचा जन्म झाला. तर 2005 मध्ये त्यांना मुलगी झाली. तिचं नाव दिव्या साशा असं आहे. लग्नानंतर संगीता या नेहमीच मीडिया आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिल्या. त्यांनी कधीच प्रेक्षकांच्या लक्षात येणारी उपस्थिती दाखवली नाही. वारिसो ट्रेलर लॉन्च सारख्या कार्यक्रमात त्यांचं गैरहजर राहणं चर्चेचा विषय ठरलं आणि इथूनच संगीता आणि विजय यांच्या घटस्फोटांच्या अफवा पसरायला सुरुवात झाली. माध्यमांमध्ये ते वेगळं राहत असल्याच्या बातम्या यायला लागल्या. आता या अफवा पसरल्या होत्या 2023 मध्ये, पण या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचं पिंक विला मधल्या बातमीनंतर स्पष्ट झालं. पण आता जवळपास 3 वर्षांनी पुन्हा एकदा या बातम्या यायला सुरुवात झाली. पण यावेळी मात्र या बातम्या अफवा नसून खरंच त्यांचा घटस्फोट होत असल्याचं माध्यमांमध्ये सांगितलं जात आहे. संगीता सोर्नालिंगम यांनी चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अधिकृत अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. आता विजय यांच्यासोबत नातं फक्त कागदोपत्री उरलंय, त्यामुळं कोर्टानं घटस्फोट मंजूर करावा अशी मागणी संगीता यांनी केली आहे. माध्यमात आलेल्या माहितीनुसार अर्जामध्ये वैवाहिक मतभेद आणि दीर्घकाळ चाललेला दुरावा याचा उल्लेख करण्यात आलाय. याचिकेत सांगितल्याप्रमाणे एप्रिल 2021 मध्ये विजय यांचं एका अभिनेत्रीसोबत अनैतिक संबंध असल्याचं संगीता यांना समजलं. यामुळे त्या प्रचंड मानसिक त्रासात होत्या. हे विवाहबाह्य संबंध संपवण्याचं आश्वासन विजय यांनी दिलं होतं, पण तसं झालं नाही. त्यांच्या अफेअरच्या सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांना अपमान सहन करावा लागला आणि याकडे विजय यांनी भावनिकदृष्ट्या दुर्लक्ष केलं, असे आरोप संगीता यांनी केलेत. त्यानंतर पुढे सप्टेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 आणि पुन्हा ऑगस्ट 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत वकील आणि आपापसात चर्चा करून या संदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले, असंही या याचिकेमध्ये संगीता यांनी म्हटलंय. सोबतच विजय आणि संगीता गेल्या 2 वर्षांपासून वेगळे राहत असल्याचंही समोर आलं. त्यामुळं हा निर्णय अचानक घेतलेला नसून बराच काळ विचार करून घेतल्याचं बोललं जातंय.
काही बातम्यांनुसार विजय यांचे एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप या अर्जात करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. या प्रकरणाची पहिली सुनावणी 20 एप्रिल रोजी होणार आहे. कौटुंबिक न्यायालयात सुरुवातीला समेटाचा प्रयत्न केला जातो, मात्र तो यशस्वी झाला नाही तर प्रकरण पुढे घटस्फोटाच्या प्रक्रियेकडे जातं. त्यामुळे पुढचे काही आठवडे या खटल्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. मग या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.